नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका खास व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता सध्या आमच्या गावात गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि तेच मित्रांनो मी तिथलं सगळं वातावरण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मित्रांनो, जाऊ आपल्या गणपती बाप्पाकडे। तर मित्रांनो, मी तुम्हाला इथं पहिल्यांदा दाखवणार आहे की सजावट कशी झालेली। तर इथली सजावट तुम्ही बघू शकता, वरती वॉटरप्रूफ मंडप आहे, याच्यावरी पत्र येतं आणि खाली अशा मंडपच्या पट्ट्या लावलेल्या सगळीकडून। तर इथं तरी दादा लोक किती बसत असतील सगळे? लोक कमीत कमी 500-600 लोकांचं इथं ॲडजस्टमेंट होतं। रोज संध्याकाळी इथं कीर्तनाच्या वेळेस 500-600 लोक डेली येत राहतात आणि आता वाजलेत बघा सकाळचे 10-11 वाजत आले असतील। तर 11 वाजता बहुतेक 12 वाजता भागवत कथा सुरू होती ना। 12 ते 4 वाजेपर्यंत भागवत कथा असते। नियोजन मंडळाचं एकदम टाईट आहे। तर इथलं तुम्हाला दाखवतो मित्रांनो सजावट किती छान प्रकारे केलेली। आणि खाली बघू शकता तुम्ही, इथं जरा लेकरं जास्त असतं तर त्याच्यामुळं इथं असं म्हणजे सगळीकडून कंपाऊंड करून टाकलेलं आहे का वरी लेकरं गेले नाही पाहिजे, नाचले वगैरे नाही पाहिजे, अशासाठी सगळ्या मित्रांनो गावकऱ्यांनी मिळून केलेलं आहे सगळं। आणि मूर्ती कशी मित्रांनो मला कमेंट करून कळवावी नक्की। मित्रांनो, चौरे मंडप कवडगाव 7 मित्राची यांचं सगळं डेकोरेशन आहे मित्रांनो। हे बाकीची सजावट वगैरे साऊंड सिस्टम हे सगळं बाकीचं झाकून ठेवले। हे पण झालं, मध्ये 2 पलीकडून 2, हे खाली बेस वगैरे सगळं। आणि मित्रांनो, हे आमचं इथलं सेटअप तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा। आणि मित्रांनो, गणपती बाप्पाची मूर्ती खूपच छान आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्ही सगळे मिळून हे सजावट करतोय आणि यंदा हे वातावरण खूप छान आहे मित्रांनो। गावातील सगळे लोक एकत्र येतात, ढोल ताशे वाजवतात आणि भजन कीर्तन करतात आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती खूप भक्तिभावाने केली जाते। आरतीनंतर सगळ्या गावातला समाज एकत्र येतो आणि मित्रांनो खरंच सगळा समाज एकत्र येणं म्हणजे अप्रतिमच आहे। तर मित्रांनो, तुमच्यात कोणाला कीर्तन बघायला आवडत असेल तर मी तुमच्यासाठी कीर्तनचा व्हिडिओ सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे, ते आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे आज संध्याकाळपर्यंत। तर हा होता आपल्या गावातल्या गणपती उत्सवाचा ब्लॉग। कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका। आणि भावांनो, मेन गोष्ट म्हणजे सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर भेटत राहील मी तुम्हाला अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय।